दिन आहे काय काय आपल्या भावना आहेत आणि कशासाठी आज खरंच आनंद झाला आहे. आज एवढ्या मोठे दिग्गज कवी, आज पद्मश्री नामदेव दादा ढसाळांची आठवण आज सारखी होत होती. भाऊ प्रत्येक वेळेस दादांचा पॅन्थर जेव्हा उल्लेख करत होता. आज खरंच चंदन शिवे साहेबांना सॅल्यूट आहे. या समाजामध्ये भारतीय म्हणून आज मिरवतात. आज भारतीय म्हणून सगळ्या समाजाला एकवट करतात. जातीपतीच्या भिंती तोडण्याचं काम भाऊ करतात. आज ते भाऊ माझ्या संघटनेच्या माझ्या एक छोट्याशा 54व्या वर्धापन दिनानिमित्त भाऊ आले. भाऊंचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा उद्देश हाच होता माझा, की समाजात आज जी काय कार्यकर्त्यांमध्ये जी फळी निर्माण झाली, ज्या गटातटाचा वाद चालू झालाय, हा वाद तोडून कुठेतरी कार्यकर्ते एकत्र करून रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी पॅन्थर मला पाहिजे. आणि पॅन्थर खरं तर जन्माला आली पाहिजे. प्रत्येकाच्या घरातनं आई माऊलीनी म्हटलं पाहिजे की बाबा आज पॅन्थरची गरज आहे ना, तर माझा पण पोरगा, माझी पण मुलगी मी पॅन्थरच्या कार्यकर्ता म्हणून द्यायला तयार आहे, समर्पित आहे. यासाठी आज आपण जो मेळावा गेला 54, आणि ज्या आपण तळागाळामध्ये तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आत्तापर्यंत मान सन्मानापासून वंचित होते, ज्यांनी आत्तापर्यंत पॅन्थर स्टाईलमध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून दिला होता, आज तशा पॅन्थरांना आपण इथं बोलवून त्यांचा पॅन्थररत्न हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे आज भाऊ चंदन शिवे दादा आज सांगली एवढ्या जिल्ह्यातून आज माझ्याकडं आपल्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आज ह्या समाजामधून आज जे तयार झालेले तुम्ही पाहिलं होतं, आज मातंग समाज असो, महार समाज असो, ह्या जो काय वाद आता निर्माण झाला होता, हा वाद कसा 2 मिनिटात मिटवून दाखवला की मी भारतीय आहे, मला प्रत्येक समाजातून मला मागणी आहे, मला प्रत्येक समाज मला बोलवतोय. आपण ते पॅन्थर पण तोच आहे. पद्मश्री नामदेव ढसाळांनी पॅन्थरची व्याख्या सांगितली. पॅन्थर म्हणजे कोण? पॅन्थर म्हणजे काय दलित नाही. पॅन्थर म्हणजे कुणी श्रीमंत नाही. पॅन्थर म्हणजे जो पीडित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, जो भले व श्रीमंत ब्राह्मण आहे पण त्याला एक गुंठा जमीन पण नाही, असं तो जो पीडित आहे तो पॅन्थर आहे. आणि अशा पॅन्थरांची लढाई लढण्यासाठी, रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही कुठेतरी आमरण उपोषण, आम्ही कुठेतरी गांधीगिरी करणार नाही. आम्ही ज्यावेळेस आमच्या समाजावरती किंवा आपल्या कुठल्याही लोकांवरती अन्याय झाला तर पॅन्थर स्टाईलमध्ये त्याच्या नरडीचा घोट घेऊन त्याला न्याय देण्यासाठी ही दलित पॅन्थर सज्ज आहे. आणि आजपासून आम्ही ऑनलाईन ॲप चालू केलेलं आहे. त्या ॲपमध्ये आम्ही बरेचसे असे त्याच्यामध्ये हे ठेवलेले आहेत, 1 2 3 4 5 असे सगळे पॅरेग्राफ. त्या पॅरेग्राफमध्ये आमचं जाधव साहेब आहेत, संतोष लोखंडे साहेब आहेत, आमचे सुरेश साहेब आहेत, बंडू गवळी आहेत. या सर्व टीमनी त्या ॲपवर भरपूर काम केले. त्या ॲपवरती तुम्हाला सांगतो, एक आपण ॲप क्लिक केला तर त्या पूर्ण गावातून एक सदस्य कार्य करा. तुम्हाला येत्या 3 महिन्यामध्ये आमचे 5 लाखाच्या वर दलित पॅन्थर सभासद दिसतील. तर त्या ॲपचं कामच तेवढं भारी. ज्या तक्रारी असतील महाराष्ट्रातून, राज्यातून, जिल्ह्यातून, ॲपवर आम्हाला कळणार की या गावात, या जिल्ह्यात, या तालुक्यात असा प्रॉब्लेम आहे. आम्ही जवळजवळ आमच्याकडे टीम तयार केली. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असाल की ज्यावेळेस माहितीचा अधिकारचा प्रचार प्रसार करणारा आज आमचा ललित ससनेसारखा एक जिगरबाज कार्यकर्ता आहे, बेधडक कार्यकर्ता आहे. अख्ख्या महाराष्ट्रात 3000 आता त्याकडे विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिकवतो की आपण आपला अधिकार कसा घेतला पाहिजे. आणि आपण ह्या ॲप मार्फत त्याच गोष्टी करतोय की तळागाळापर्यंत जी महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या सुशिक्षित बेकारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, बेरोजगारांसाठी ज्या काय स्कीम्स आहेत त्या त्यांच्या घरोघरीपर्यंत, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या फाईल कशा करता येईल, त्यांना स्कीम कशी करून देता येईल, त्यांना उद्योगधंद्यात भाऊ चंदन शिवे दादा बोलल्यासारखं आता तुमचे पेन्सिल खतम संपणार आहे, तुमच्या सरकारी नोकऱ्या संपणार आहे. कारण आता जे चालू झालेलं आहे हे सगळं प्रायव्हेटीकरण चालू झालेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, आज आपल्याला पद्मश्री नामदेव दादा ढसाळ जेव्हा जिवंत होते तेव्हा रामविलास पासवान जिवंत होते आणि आठवले साहेब या तिघांनी मिळून एक मोठा निर्णय घेतला होता. दिल्लीत बैठका झाल्या, मुंबईत झाल्या, मी पुण्यात ह्याच बालगंधर्वमध्ये सामाजिक न्याय एक परिषद घेतली. त्यावेळेस त्यांनी काय निर्णय घेतला होता की ही जी आपली जी प्रायव्हेट सेक्शनमध्ये आरक्षण हे लागू झालं पाहिजे. तुम्ही किती पण प्रायव्हेट सेक्शन करा पण आरक्षण लागू झालं पाहिजे. प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक घटकाच्या शेवटच्या माणसापर्यंत त्याला आरक्षणाच्या माध्यमातून त्याला नोकरी भेटली. आता प्रायव्हेट मॉल असू द्या, प्रायव्हेट कॉल सेंटर असू द्या, प्रायव्हेट आता विमान होऊ द्या, प्रायव्हेट रेल्वे होऊ द्या, या प्रायव्हेट उद्या महानगरपालिका होऊ द्या, पण त्या सगळ्यांमध्ये युवकांसाठी, युवतींसाठी माझ्या नोकरी मिळालीच पाहिजे. त्याच्यासाठी एक मोठा लढा आपल्याला उभा करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सुशिक्षित बेकारांसाठी मी मगाशीच बोललो की एक लाखोचा धडक मोर्चा जोपर्यंत विधान भवनावर घेरावा घालत नाही तोपर्यंत आपल्या सुशिक्षित बेकारांना, शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळणार नाही. ही पेपरफुटी होतच राहणार आहे. तुम्ही साधं उदाहरण मी सांगितलं, मटक्याचा, जुगाराचा अड्डा जवळजवळ 72 पासून आतापर्यंत चाललाय पण कधी त्याचा नंबर फुटला नाही. म्हणजे विचार करा, मटकेवाला एवढा हुशार आहे पण आपला देशातला चाललेला जो काळा कारभार आहे, 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य, भाऊ म्हणले 7 पिढी आज मागं गेलो आपण. 7 पिढ्यांच्या शिक्षण आज मागं गेलं आपण. आज जर तीच पोरं सगळी चांगल्या व्यवस्थित मार्ग झाले असती तर तीच जर आपले जे काय 22-23 विद्यार्थी जे आज मरण नसते पावली तर आज तुम्ही सांगा मला, आज आपण किती मोठ्या उद्या आज कॉकरोच जनता पार्टी जन्माला यायला लागली. त्याचं कारण म्हणजे फक्त ही निकामी ही व्यवस्था.
ह्या व्यवस्थेवर लात मारून नामदेव ढसाळ्यांनी जी सुरुवात केली होती ती सुरुवात मी चंदन शिवे दादांना घेऊन आज इथं सुरुवात केली. यापुढे रस्त्यावरची युवकांच्या लढाईसाठी आजच्या या दलित पॅन्थरच्या 54व्या वर्धापन दिवस सर्वांनी कार्यकर्त्यांनी ऊर्जा घेऊन गेलेत. आता ॲपच्या मार्फत आम्ही ते संघटन करतोय आणि मोठा लाखोचा मोर्चा आम्ही पण दिल्लीच्या राजकारणावरती घडवणार. पॅन्थर रत्न किती पुरस्कार दिले? 54 जी पॅन्थर आहेत जे नामदेव दादा ढसाळांबरोबर आजपर्यंत काम केले त्यांना पूर्ण महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं त्यांना मान सन्मान दिला आणि जी पॅन्थर स्टाईलमध्ये काम केले. आज आपल्या पुण्याचे CP साहेब आले नाही, त्यांनाही आपण पॅन्थर रत्न देण्याचं कारण सांगतो. अख्ख्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी संपवणारे, मोकासारखे चांगले गुन्हे लावणारे, आज कुठलाही अवैध धंदा महाराष्ट्रात जसे चाललेत पुन्हा कानाकोपऱ्यात ते पुण्यात नाहीत. पुण्यातून निस्तनाबूत करणारे आणि आज पुण्यात चांगले प्रकारे काम करणारे, युवकांसाठी प्रेरणा असणारे आपले जे CP साहेब आहेत त्यांचा सन्मान होता. महापौर मॅडम आहे ज्या दिवशीपासून आपल्या कारभार हातात घेतला त्यापासून डॅशिंग अशा पूर्ण पुणे शहरासाठी चांगलं कार्य करतात, त्यांचा मान सन्मान होता. आज तुम्ही पाहिलं असेल गिल साहेब आहेत जे SP साहेब आहेत ग्रामीणचे, त्यांनी तुम्ही पाहिलं असेल 2 महिन्यामध्ये फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणार. त्या कांबळेला अटक करून गुन्हा दाखल करून ती फाईल तयार करून ते पूर्ण चार्जशीट सोबत दाखल करून 2 महिन्यात फाईल करणार हा पहिला एवढा मोठा चांगला साहेब आहे. त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे. इतकं मोठं लोणावळ्याचं तुम्ही प्रकरण पाहिलं त्या अगरवाल फॅमिलीचं प्रेम प्रकरणातलं, त्याला पूर्ण छडा लावून त्याला पूर्णच्या पूर्ण हे करून त्याला पूर्ण करून त्याला शिक्षा कशी बसतील, मोठी शिक्षा कशी करता येईल त्या प्रेमीला आणि त्या मुलीला आणि त्याच्याबरोबर मदत करणारा असं काम करणारा गिल साहेब. या सर्वांसाठी आम्ही अशा पॅन्थर शोधलेत ज्या पॅन्थर स्टाईलमध्ये काम करतात. असे बरेचसे होते जे आपण जे 54 पुरस्कार त्यांना दिलेत त्यातले आज थोडेफार आलेत, थोडेफार नाही आलेत. आम्ही त्यांना मान सन्मान त्यांच्या जागी जाऊन देणार आहोत. भाऊ, महिला पॅन्थरचा काय सन्मान उल्लेख केलाय का? महिला मी सांगितलं ना, प्रथम महिलाच आपली महापूर आहे. इथूनच मी सांगतो ना, महिला अशाच महिला रणरागिणी शोधल्यात आम्ही ज्या चांगल्या. आता माझी बहीण स्वतः बघा, मी तिला काय मानपान सन्मान पुरस्कार नाही दिला, 5 गोल्ड मेडल आणले तिने. ह्या म्हणजे अशी माझ्या बहिणीला पण मी सांगितलं स्पोर्ट्समध्ये जायचं, वेट लिफ्टिंगमध्ये 5 गोल्ड मेडल आणले. तर अशा मी महिलांच्या नेहमीच मी करतो, कारण महिलांसाठीच आपली संघटना मोठी आहे, तर महिलांच्या संरक्षणासाठीच आहे. भाऊ त्या दिवशी आत्ता मगाशीच भाऊ बोलले की आपल्या बलात्कार झाल्यावर संघटना मोर्चा काढणार नाही, बलात्कार न होऊ नये म्हणून सगळे कार्यकर्ते सज्ज राहिले पाहिजे. प्रत्येक चौकात कॅमेरा आहेत का, प्रत्येक चौकामध्ये संरक्षण आहे का, प्रत्येक चौकात गल्ली पाडा गाव तिथे शाखा करणं गरजेचं आहे. कारण शाखा असल्यावरच शाखेचे कार्यकर्ते तिथं असले तरच माझी माय माऊली माझी बहीण सुरक्षित घरी येऊ शकते, जाऊ शकते. नितीन दादा आपण एक कवी आहात, तर आपली सुरुवात कवीनीच होऊया. इकडे बघा असं नितीन दादा इकडे बघा, असं समोर फेस करा. आपला परिचय. आपण पॅन्थरमध्ये तरी सुशिक्षित दादा असं समोर फेस परिचय द्या करा. आपला. वन साइड होतं. पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या बाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारे अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही सर्व समावेशक असणारी भूमिका आज या देशाला गरजेची आहे. जातीमध्ये जे वाद होत आहेत आणि एकमेकांपासून भारत आणि भारतीय दूर चालला, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अन्याय अत्याचार कमी व्हायला हवेत, पण ते वाढत आहेत आणि म्हणून पॅन्थर हवा आहे. त्या काळात पॅन्थर एका विशिष्ट वर्गासाठी दलितांसाठी जसा उभा होता, ती पॅन्थर एक संकल्पना जरी असली तो पॅन्थर एक अन्यायाविरुद्धचा आवाज आहे. पॅन्थरनं या देशाला एक संस्कार दिला, एक धमक दिली, एक धाडस दिलं. जिथं तुमचं कुणीच ऐकत नाही अशा वेळेला पॅन्थर उभा राहिला. आणि आज देशातली हीच परिस्थिती आहे. आज प्रत्येक जात एकटी पडत चालली आणि वैचारिक मागासपण जे आले, यामुळं अनेक बलात्कार वाढत आहेत, अब्रूला हात घातला जातो, चोऱ्या घरात होत होत्या, आता चोऱ्या
मंदिरात होत आहे, देवाचा धर्माचा वापर राजकारणासाठी होतो, तरुणांना नोकऱ्या नाहीत, दिवसाढवळ्या खून होत आहे, विनयभंग होत आहे. एवढी मोठी यंत्रणा असताना सुद्धा हे थांबत नाही. अशा वेळेला या देशात पॅन्थर हवा आहे. तो पॅन्थर कुठला हवा आहे? तुकोबांचा अभंग माहीत असणारा पॅन्थर असा, शेऊ शाहू फुले आंबेडकरांचा विचार आत्मसात करणारा पॅन्थर असा, पॅन्थर समतेचा वारकरी असा. आणि असे आजचे तरुण खूप आहेत जे अन्यायाविरुद्ध पेटतायत, आवाज देत आहेत. आणि या सर्वांना एक चेहरा देण्याचं काम ही आमच्या दलित पॅन्थरची चळवळ देते. आमचे यशवंत भाऊ पुणे जिल्ह्यातून त्याचा आवाज करतायत आणि हा सांगावा आज या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत देण्याचं काम माझ्या वाणीतून शब्दातून मी त्यांच्याकडून केलेलं आहे. महाराष्ट्राला देशाला आव्हान एवढंच आहे, जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं बोलत राहा. आज जर तुम्ही शांत बसलात तर येणाऱ्या आज पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. मला वाईट वाटतंय, आज सोनम वांगचुक यांचं 15 दिवसाचा उपोषणाचा आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की बेरोजगारी जी आहे त्यांना तुम्ही कॉकरोच म्हणता, त्यांना राजीनामा मागता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या या पेपर फुटीमुळे केलेल्या त्या शिक्षण मंत्र्याचा ते राजीनामा मागतायत. मला वाटतं एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी केलेली मागणी ही काही चुकीची नाही, त्यांची मागणी ती योग्य आहे. पण आज त्यांची रस्त्यावर उतरून लढाईची तयारी असताना आम्ही आमच्या मुलांसाठी सुद्धा जर बोलत नसू तर आमच्यातला पॅन्थर संपलाय की काय असं प्रत्येक पालकाला वाटणं गरजेचं आहे. आणि ते वाटणं महत्त्वाचं आहे, ती भावना महत्त्वाची आहे. आणि यासाठी दलित पॅन्थर आज पुन्हा उभी होतीये. मला निश्चितपणानं सांगायला विश्वास वाटतो, अभिमान वाटतो की हा पॅन्थर या देशाचा आवाज बनेल, मराठी माणसाचा आवाज बनेल, भारतीयांचा आवाज बनेल. आणि भारतीय म्हणून मी त्यांच्यासोबत कायम राहणार आहे, पॅन्थर म्हणून मी त्यांच्यासोबत राहणार आहे. माझ्या कविता त्यांना बळ देत राहतील. रामकृष्ण हरी माऊली म्हणणाराही पॅन्थर हवा आहे, जय भीम म्हणणाराही पॅन्थर हवा आहे, जय लहूजी म्हणणाराही पॅन्थर हवा आहे, जय अहिल्या म्हणणाराही पॅन्थर हवा आहे, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, ह्या ज्या सगळ्या घोषणा आहेत ह्या अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या घोषणा आहेत, ह्या आम्हाला ताकद देतात. आणि हे जे बेबीच्या डेटापासून बोलणारे कार्यकर्ते आहेत हे स्वराज्याच्या मावळ्यांचे वारसदार आहेत, विचारांचे वारसदार आहेत. आणि हे जेवढे जेवढे वारसदार आहेत कुठल्याही जाती धर्माचे असो त्यांना मला सांगायला आवडेल की तुम्ही प्रत्येकजण एक पॅन्थर आहात. पॅन्थरची ही नवी व्याख्या, सर्व समावेशक असणारी भूमिकेची व्याख्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम आताची दलित पॅन्थर करत राहील. माझ्या त्यांना शुभेच्छा आणि सोबत काम करणार. आपल्या सर्वांचे आभार. तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला सोशल मीडियावरून प्रसिद्धी देताय, उद्या प्रिंट मीडियालाही बातम्या देताय. मी सर्व पत्रकारांची सुद्धा आमच्या सर्व पॅन्थरांच्या वतीनं आपली मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळे सुद्धा पत्रकारच आहात, पण तुमच्या आत सुद्धा एक पॅन्थरच आहे, तोही तुम्ही जिवंत ठेवा. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद.